मित्रांनो, जय मराठी या यूट्यूब चॅनलवर मी राहुल महाजन आपला स्वागत करतो। मावळ आम्ही, वादळ आम्ही, मरणाचाही काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, भ्या कुणाला डावतो। मित्रांनो, हे शब्द सार्थ करणारी आमची बालगोपाल ही व्यायामशाळा उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ही मल्लांची व्यायामशाळा आहे। आज आपण या व्यायामशाळेला भेट देणार आहोत, तर चला या व्यायामशाळेबद्दल काही जाणून घेऊया। दादा, इथं आपल्या रोज मुळे येतात, मग यांच्या व्यायामाची सुरुवात कशी होते? व्यायामाची सुरुवात ही एक्सरसाइज वॉर्मिंग अप पासून सुरू होते। अच्छा, मग त्यानंतर दंड मारले जातात। दंड मारून नंतर मग डिप्स राहतात, सपाटी राहते, जोर बैठका राहतात, जोर मारले जातात। अच्छा, त्यानंतर झालं मग त्यानंतर मग पकडी लावू जातात प्रॅक्टिससाठी। ठीक आहे, सुरुवात। मित्रांनो, आज आपण या बालगोपाल व्यायामशाळेत आलेलो आहे, तर दादांना विनंती करतो की या व्यायामशाळेत कशा प्रकारे ही विकसित केलेली आहे। हे मारुतीलाचं आपलं मंदिर आहे, म्हणजे व्यायामशाळेमध्ये मंदिर बनवलेलं आहे। अच्छा, आणि व्यायामशाळेच्या माध्यमातून आपल्या मारुतीराजे हनुमान जयंतीचा जो मोठा हनुमान जन्मोत्सव जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये व्यायामशाळेचा जवळजवळ 8 ते 10,000 लोकांचा भंडाराचा कार्यक्रम केला जातो। अच्छा, तालमीच्या माध्यमातून गणपती बाप्पाचा उत्सव सुद्धा जोराने कार्यक्रम घेतो आपल्या तालमीचा। अच्छा, अरे वा। आणि हा बालगोपाल व्यायामशाळेचा आखाडा आहे। हे सर्व पहिला मंडळी आहेत, सर्व पूर्वस्था सराचा जो सर्व प्रॅक्टिस राहते पहिलवानांची आखाड्यामध्ये दोर बांधलेला आहे। इकडं बाहेर आखाड्यात दोर आहे, ते बाहेर आंघोळीची व्यवस्था आहे, पायऱ्या मारण्याची जागा आहे। आपल्या व्यायामशाळेला आंघोळीची व्यवस्था केली, तालमीमध्ये बोर केलेला आहे व्यायामशाळेला आंघोळीसाठी मुलांसाठी। अच्छा अच्छा, आणि मुलांना पायऱ्या मारण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत। अच्छा, व्यायामाचा एक प्रकार आहे पायऱ्या मारणं। अच्छा,
जे सगळ्या प्रकारच्या सोयी आपल्या व्यायाम शाळेने चांगल्या प्रकारे विकसित केलेल्या आहे मित्रांनो. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. प्रत्येक वर्षी तर नवीन नवीन मुलं असे वेगवेगळ्या प्रकारची मुलं कुठं जिल्ह्याला, कुठं राज्याला, कुठं विभागाला, कुठं नॅशनलला प्रत्येक वर्षी मुलाचे आपल्या व्यायाम खेळत असतात. म्हणजे यशाची जुनी परंपरा अजून सुद्धा तुम्ही टिकवून ठेवलेली आहे. कायम आहे राज्य स्तरावर, देश स्तरावर राज्य स्तरावर, नॅशनल लेवलला, जिल्ह्याला, विभागाला, म्हणजे तसं टप्प्याटप्प्याने मुलं सुरुवातीला तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, नॅशनल असं स्पर्धा होत राहतात. मित्रांनो, बालगोपाल व्यायाम शाळा ही अतिशय जुनी आणि तो चॅम्पियन असलेली व्यायामशाळा आहे. पूर्ण महाराष्ट्र लेवलला या व्यायामशाळेने अनेक चॅम्पियन दिलेले आहेत. तर या व्यायामशाळेचे वस्ताद रवी दादा यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेऊया. तर दादा, मला सांगाल तुम्ही की या व्यायामशाळेची स्थापना कधी झाली? या व्यायामशाळेची स्थापना 1976 सालामध्ये झाली. पण त्याच्या पहिले बी जुने व्यायामशाळा इथं आपल्या बंधू मित्रमंडळ कल्याण 64 मध्ये त्या भागात तिथे स्थापना झाली. त्यानंतर जागेच्या अभावी या बालगोपालांची स्थापना या 76 मध्ये इथं झाली. या व्यायामशाळेला म्हणजे जे मुलाचं सहकार्य झालं ते भगवती प्रसाद पांडे, वकील, माजी प्रेसिडेंट, माजी आमदार, त्यानंतर मग माधुदा चौधरी, रातर पलानपुळे, आनंदा पलान, हनुमंत आप्पा वाडेले, विजयाप्पा चौधरी, रामाप्पा कोळे यांचं सर्वांचं मार्गदर्शन लागलं. त्यानंतर विजयाप्पा चौधरी, त्यानंतर गोरागाबा पाटील, त्यानंतर मी रवींद्र माळे, आकाश परदेशी असे या सर्वांनी मिळून व्यायामशाळा असं सोबत चालू आहे आमच्या. तरी साधारण रोज किती मल्ल इथं व्यायामाला येत असतात? रोज मल्ल साधारणतः 55 ते 60 मल्ल आपल्या व्यायामशाळेत रोज येत आहेत. आणि सर्व मल्ल आहेत सर्व एकदम बिकट परिस्थितीतून निर्माण झालेली मल्ल आहेत. त्याच्यामध्ये राजदर्पणाचे वडील अंमली करायचे. अंमली करून त्यांना असं घडवलं की ते महाराष्ट्र चॅम्पियन झाले. धुळ्यात 1 नंबर चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी 65 वजन गटामध्ये चॅम्पियनशिप मिळवली किंवा 68 गटामध्ये मिळवली. साधारण परिस्थितीतून सुद्धा या व्यायामशाळेने अनेक राज्यस्तरावरील मल्ल दिलेले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे दादा. त्यानंतर परत आपला खेलो इंडिया खेळवला. निखिल माळी याने खेलो इंडिया खेळवला, पहिला क्रमांक मिळवला, महाराष्ट्रात पहिला मिळवला, कुमार गटामध्ये पहिला मिळवला. त्यानंतर चालू झालेल्या आपला ऋषिकेश साई याने ग्रेप रेसलिंग मध्ये नॅशनलला गोल्ड मेडल घेतलं. त्यानंतर राकीब बेग आपल्या यांनी 3रं घेतलं. सचिन शिंदे यांनी पण महाराष्ट्रात 3रं घेतलं. असे भरपूर मुलं आहेत त्यांनी अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये पदकं घेतली शाळेमध्ये. म्हणजे शालेय स्तरापासून पर्यंत नॅशनल स्तरापर्यंत इथून या शाळेतून मल्ल गेलेले आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे की फक्त व्यायाम क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये इथल्या मल्लांनी चांगल्या प्रकारे नाव कमवलेले आहे. ही सुद्धा एक अतिशय आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. व्यायाम शाळेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा व्यायाम आपण शिकवत असतात त्यांना? त्याच्यामध्ये आपल्या पहिले सुरुवातीला वॉर्निंग अप राहतो. त्यानंतर मग दंड मारले जातात, सपाटी मारली जाते, 1 जोर 1 बैठक मारली जाते. त्यानंतर मग डिव्स मारले जातात किंवा दोर, हौदा, पटरी, पायऱ्या, रनिंग असं सर्व प्रकारचा त्याच्यामध्ये व्यायामाचा समावेश असतो. निखिल माई यांनी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतले. त्याला पंतप्रधानाकडनं वर्षाला 5 लाख रुपये वर्षाला निधी. अरे वा मित्रांनो, आनंदाची गोष्ट आहे की या शाळेतला जो मल्ल आहे थेट पंतप्रधानांकडनं त्याला पूर्णपणे मदत केली जाते. म्हणजे थेट नॅशनल लेवलपर्यंत या मल्लांनी या व्यायामशाळेचं नाव पोचवलेलं आहे आणि परंपरा सुद्धा यशाची टिकवून ठेवलेली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. एकदम सामान्य कुटुंबातला परिस्थिती तुम्ही आमच्या व्यायामशाळेला भेट दिली त्याबद्दल तुमच्या जय मराठी YouTube चॅनल आमच्याकडून धन्यवाद. मित्रांनो, आज आपण बालगोपाल ही अतिशय चांगली जुनी परंपरा असलेली व्यायामशाळा आपण पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.